Hi students, I am Sekhar Mande. Welcome once again my YouTube channel. In previous video, we had seen question number 1 and 2 of exercise 1.1 under the heading differentiation of composite function. Composite function च डिफरन्शिएशन आपण बघतोय. त्याच्यापैकी आपण एक्सरसाइज 1.1 मधले क्वेश्चन नंबर 1 आणि 2 यापूर्वीच्या व्हिडिओत बघितले. व्हिडिओची लेंथ जास्त होऊ नये म्हणून आपण क्वेश्चन नंबर 1 आणि 2 एका व्हिडिओत घेतोय. आता नेक्स्ट क्वेश्चन काय करतो या व्हिडिओत घेतो क्वेश्चन नंबर 3. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय दिले, डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. सगळ्यांनी फॉर्म्युले पाठ केले असतील, रूल्स ऑफ डिफरन्शिएशन आणि फॉर्म्युले फॉर डिफरन्शिएशन ऑफ स्टँडर्ड फंक्शन, स्टँडर्ड कंपोजिट फंक्शन हे सगळ्यांनी लर्न केले असेल असं अपेक्षित, असं गृहीत धरून आपण पुढे बघतोय. आता आपल्याला काय करायचं याच्यामध्ये डिफरन्शिएशनमध्ये त्या डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन हे सर्वांना परफेक्ट येणं अत्यंत आवश्यक आहे. क्वेश्चन नंबर 3 बघा, डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. फर्स्ट वन, एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 क्यूब एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2⁴. फर्स्ट काय आता, लेट y इज इक्वल टू, माझ्याबरोबर करा सगळ्यांनी, आणि डेरिव्हेटिव्ह हे मॅथ सेकंडमध्ये सर्वात सोपं चॅप्टर आहे. आता बघा इथे काय दिलेलं आहे आपल्याला, इथे कंपोजिशन आहे. आपण असे सिंगल हे बघितलेले आहे आपण क्वेश्चन नंबर 1 मध्ये असे सिंगल, बरोबर. फक्त आता इथे काय केलेलं आहे, रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह वापरणार आहे आपण, u प्लस v. मग काय आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब प्लस 4x प्लस 1 क्यूब प्लस काय केलं, u प्लस v. दिस फंक्शन u अँड दिस इज v, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ u प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ v. काय आता पहिल्यांदा कंपोजिशन 3 तर काय होईल, 3 पुढे 3 फ्रंटला, एक्स क्यूब प्लस 4x प्लस 1 क्यूब इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ब्रॅकेट एक्स क्यूब प्लस 4x प्लस 1 प्लस परत 4 काय फ्रंटला, 4 एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 क्यूब इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब मायनस 5x मायनस 3. पण इथे एक्स क्यूबच्या स्क्वेअर होईल, क्यूबच्या जागेवर काय होईल स्क्वेअर. 3 minus 1 2 derivative of f of x cube 3 times f of x square, again derivative of this f of x. किती लाता x cube plus 4x plus 1 square derivative of this x cube चे काय 3x square 4x चे 4 1 is 0. derivative of x cube plus 4x x cube चे काय 3x square 4x चे 4 1 चे 0 म्हणून काही 3x प्लस 4 हे काही लिहिण्याची गरज नाही, 0. सो इन शॉर्ट 3x स्क्वेअर प्लस 4 5x मायनस 2 क्यूब अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस x क्यूब इज 3x स्क्वेअर मायनस 5 अँड देअरफॉर dy बाय dx 3 ब्रॅकेट पुढे घेतो, 3x स्क्वेअर प्लस 4 x क्यूब प्लस 4x प्लस 1 क्यूब प्लस 4 टाइम्स 3x स्क्वेअर मायनस 5 x क्यूब मायनस 5x मायनस 2 क्यूब. राईट, इथं काय 3चा स्क्वेअर झाला, 4चा काय झाला क्यूब. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ पॉज करून हे लिहून घ्यायचं आहे, स्वतः सोडवायचं आहे. वेळ काढावा लागणार आहे, वेळ काढल्याशिवाय येणार नाही. क्वेश्चन नंबर 2 बघा आता याच्यातलं सेकंड. लेट y इज इक्वल टू 1 प्लस 4x एस टू 5 3 प्लस x मायनस x स्क्वेअर एस टू 8. आता इथे बघा काय चेंजेस आहे मागच्या याच्यामध्ये,
मागच्या ह्याच्यात दोन्ही काय होते, समने बेरीजने जोडलेली होती, तर काय प्रॉडक्ट आहे. आता काय वापरावं लागेल, यू इंटू व्ही वापरावं लागेल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, फर्स्ट फंक्शन कॉन्स्टंट keep as it is, derivative of this second bracket plus second bracket 3 plus x minus x square raised to 8 constant, derivative of 1 plus 4x raised to 5, isn't it. आता काय 1 plus 4x raised to 5, derivative of पहिल्यांदा काय ब्रॅकेटचे 8, 3 plus x minus x square raised to 7, again into derivative of 3 plus x minus x square plus 3 plus x minus x square raised to 8. इकडे काय 5 times 1 plus 4x raised to 4 into derivative of 1 plus 4x. Therefore 8 1 plus 4x 3 plus x minus x square raised to 7. What is derivative of this 3? 3 is 0, x is 1, 1 minus 2x, 3 0 1, x square minus 2x plus 3 plus x minus x square raised to 8. हे पण पुढे घेऊन जाऊ आपण आता. 5 add 3 plus x minus x square raised to 8, 1 plus 4x, 1 plus 4x raised to 4. अगेन 5 पुढे लिहिलं बघा, हा 5 इथे लिहिलं फर्स्ट, इथं 5 3 plus x minus x square, 1 plus 4x raised to 4, and derivative of 1 is 0, 4x is 4, 1 0, 4x derivative 4. So what we get, dy by dx 8 1 plus 4x 3 plus x minus x square raised to 7, 1 minus 2x plus 5 into 4 20, 1 plus 4x raised to 4. Okay. Now third example of question number 3. Question number 3 is a third example. X upon first step काय, let y is equal to x upon root over 7 minus 3x. आता काय ट्रीट करावं लागेल आपल्याला, u by v काय, मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dy by dx root 7 minus 3x constant, derivative of x, u by v constant, derivative of u constant, derivative of v upon v square, right. मग काय आता dy by dx root over 7 minus 3x, derivative of x is 1, x 1 by 2 root over 7 minus 3x upon 7 minus 3x, right. अथवा dy by dx multiply this 7 minus 3x root over 7 minus 3x minus 1 into x by 2 7 minus 3x into derivative of 7 minus 3x काय, 7 0, 3x ची काय minus 3 divided by 7 minus 3x. पुढे बघा आता रूट ओवर 7 minus 3x minus minus plus 3x upon 2 times upon 7 minus 3x.
therefore dy by dx वरती LCM काय आता 2 टाइम्स LCM याचा या दोघांचा याच्या खाली 1 आहे 2 रूट ओवर 7 मायनस 3x LCM आता येणे याला मल्टिप्लाय करावं लागेल 2 इंटू रूट आणि रूट काय रूट कॅन्सल होईल 7 मायनस 3x प्लस 3x अपॉन 7 मायनस 3x therefore dy by dx 2 into 7 14 minus 6x plus 3x upon हा जो 2 7 minus 3x हे काय डिवाइड होईल 2 रूट ओवर 7 minus 3x into 7 minus 3x आता इथे कसं a by b अपॉन c असं जर असेल हा a by b अपॉन काय c असं याच्या खाली 1 आहे म्हणजेच काय a by b इंटू 1 by c सो a अपॉन बी सी जस्ट ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपण इथे घेतोय 2 रूट ओवर 7 मायनस 3x इंटू 7 मायनस 3x देअरफॉर 14 मायनस 6 प्लस 3 मायनस 3x 2 इथे काय जातं 7 मायनस 3x रेस टू 3/2 इथं 1/2 आणि हा 1/2 प्लस 1 दॅट इज 3/2 सो 7 मायनस 3x रेस टू 3/2 this is your dy by dx now next one व्यवस्थित करा माझ्याबरोबर सोडवा गणित येण्यासाठी गणित करावंच लागेल फक्त एकच मेथड आहे गणित येण्यासाठी तर गणित करणे डू मॅथ टू लर्न मॅथ फोर्थ बघा लेट y इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 5 रेस टू 5 एक्स क्यूब प्लस 3 क्यूब याला काय करतात u बाय v डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dy बाय dx कारण दोन्ही क्वांटिटी डिफरंट आहे ही -5 इथे का +3 एक्स क्यूब प्लस 3 क्यूब कांस्टेंट माइनस डेरिवेटिव ऑफ एक्स क्यूब प्लस 3 क्यूब डिवाइड बाय एक्स क्यूब प्लस 3 क्यूब स्क्वायर राइट v constant derivative of u constant derivative of v therefore dy by dx x cube plus 3 cube काय लाता 5 times x cube minus 5 raised to 4 again derivative of x cube 5 x cube minus 5 raised to 4 इकडे बघा x cube minus 5 cube 3 times x cube plus 3 square and multiply by derivative of bracket upon x cube plus 3 raised to 3 into 2 6 this one 5 times जे आपण केलेले सर्व येते तुम्हाला x cube minus 5 x cube minus 5 cube याची डेरिवेटिव काय 3 x cube plus 3 square 1 minute please 5 x cube minus 5 raised to 5 3 times x cube plus 3 square again derivative of x cube plus 3 what is next therefore dy by dx therefore dy by dx x cube plus 3 cube 5
एक्स क्यूब माइनस 5^4 एक्स क्यूब माइनस 5ची डिवाइड काय 3x² माइनस एक्स क्यूब माइनस 5^5 इंटू 3 एक्स क्यूब प्लस 3 क्यूब square and derivative of this x cube plus 3 is 3x², isn't it? Divided by x cube plus 3^6, therefore dy by dx. आता इथे बघा कॉमन काही काढता येईल का आपल्याला? 3x² कॉमन निघेल. अजून एक्स क्यूब प्लस 3x² एक्स क्यूब प्लस 3 स्क्वेअर कॉमन निघतो बरोबर. मग काय आपल्याला 5 एक ब्रॅकेट इथे एक्स क्यूब प्लस 3 5x³ प्लस 3 अगेन व्हॉट वी गेट कॉमन एक्स क्यूब माइनस 5^4 कॉमन निघतो. एक्स क्यूब माइनस 5^4 व्हॉट इज रिमेन 5 1 ब्रॅकेट हियर एक्स क्यूब प्लस 3 राइट माइनस एक्स क्यूब माइनस 5 एक ब्रॅकेट बाहेर आहे. मग काय आता इथे हा 3 ऑल आर आउटसाइड 3x² एक्स क्यूब प्लस 3 स्क्वेअर आणि याच्यातला 4th पॉवर एक्स क्यूब प्लस 3^6. therefore dy by dx 3x² एक्स क्यूब प्लस 3 स्क्वेअर एक्स क्यूब माइनस 5^4 इकडे काय 5x³ 15 माइनस 3x³ अगेन माइनस माइनस प्लस 15 डिवाइड बाय x³ प्लस 3^6. आपण सिम्प्लिफाय करू शकतो जितकं शक्य आहे तेवढं करा. आता बघा x³ प्लस 3 स्क्वेअर आणि हा 6 काय 2 हे 2 कॅन्सल होईल. हे किती 4 3x² एक्स क्यूब माइनस 5^4 इकडे 10x³ सॉरी 5x³ माइनस 3x³ किती 2x³ प्लस 30 आणि इथे किती x³ प्लस 3^4 अजून 2 कॉमन काढू शकतो इथून. ओके नेक्स्ट 5th एक्झाम्पल बघा आता 1 प्लस sin² x² 1 प्लस cos² x³ लेट y इज इक्वल टू 1 प्लस sin² x² 1 प्लस cos² x³. आता इथे काय करावं लागेल 1 प्लस sin² x काही फॉर्म्युला नाही आपल्याला 1 प्लस cos² x पण काही हे नाही u इंटू v यूज करावं लागेल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x 1 plus sin² x constant derivative of 1 plus cos² x³ again 1 plus cos² x³ keep as it is derivative of first bracket 1 plus sin² x². therefore dy by dx 1 plus sin². This is 3 times 1 plus cos² x³ 1 plus cos² x square होऊन जाईल. अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 plus cos² x प्लस 1 हे काय लिहायचं 1 plus cos² x क्यूब ॲज इट इज 2 times 1 plus sin² x अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 plus sin² x किती मग आता dy by dx
डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 इज 0. कॉस स्क्वेअर एक्सचे डेरिव्हेटिव्ह काय 2 cos x. Cos square x डेरिव्हेटिव्ह 2 cos x and derivative of cos x is minus sin x. So I write this here. बाय इकडे लक्षात द्या cos square x चे डेरिव्हेटिव्ह काय 2 cos x फर्स्ट and derivative of cos x म्हणजे काय 2 cos x minus sin x. इथे परत आपल्याला लिहावं लागेल पूर्ण राईट. त्याच्यानंतर बघा प्लस 1 plus cos square x cube to 1 plus sin square x and derivative of 1 plus sin square x is परत काय 1 ची 0 2 sin x cos x. राईट. आता बघा काय काय कॉमन निघतं ते पाहू आपण. लेंथ जास्त आहे एक्झाम्पलची पण अवघड नाही. नीट करा एकदम शेवटपर्यंत पोहोचायचं सोडायचं नाही अर्धवट. देअरफॉर dy बाय dx काय आता बघा 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर आहे आणि 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स म्हणजे 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स कॉमन. नेक्स्ट याच्यात बघा 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर आहे आणि इकडे काय 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स क्यूब काय 1 प्लस cos square x square, right? Again 2 sin x cos x, 2 sin x cos x है 2 sin x cos x. इकडे बघा आता काय राहील एक ब्रॅकेट येते 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स बट विथ मायनस साइन. 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स विथ मायनस साइन. इकडे काय राहील 3 टाइम्स येईल 3 टाइम्स मायनस 3 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स minus sin 3. Again here 2 times plus 2 times 1 plus cos square x क्यूब मधला स्क्वेअर घेतलेला आपण एक राहील 1 plus cos square x. Right. So 1 plus sin square x 1 plus cos square x square 1 plus cos square x square किती बा sin 2 थीटा बरोबर काय 2 sin थीटा cos थीटा इथे काय sin 2x here is minus 3 sin square x 2 plus 2 cos square x. So what do you get? 1 plus sin square x 1 plus cos square x square sin 2x minus 3 plus 2 1. So here I write 2 cos square x minus 3 sin square x minus 1. This complete the differentiation of this product. आता थोडंफार सिम्प्लिफाय मागे पुढे होऊ शकतं पण आन्सर सेम राहील. त्याच्यानंतर नेक्स्ट वन 6-1 let y is equal to root cos x cos of root x. Differentiate with respect to x. u into v आता derivative of this root over cos x plus derivative of cos of root x. First kind 1 by 2 root over cos x. Again derivative of cos x. Here 1 by 2 times cos of root x. Again derivative of cos root x. Derivative of 1 by 2 root and derivative of this cos x something 1 upon 2 root something. Again derivative of something cos root x. Cos x से derivative का minus sin x plus
1 upon 2 root over, here is minus sin root x, and again problem is not in here, root x again composition, so root x, derivative of root x, minus sin 2 root over cos x minus sin of root x 2 root over cos of root x, again derivative of root x is 1 by 2 root x, and therefore dy by dx is minus sin x 2 root over cos x minus sin root x, 2 into 2 4 root x cos of root x. Okay. Now next one, 7th one bar, log of sec 3x plus tan 3x, let y is equal to log of sec 3x plus tan 3x. Differentiate with respect to x, dy by dx, derivative of log of sec 3x plus tan 3x. Kyle 1 upon sec 3x, log of something 1 upon something, again derivative of sec 3x tan 3x, so 1 upon sec 3x plus tan 3x. Now what is sec 3x? Sec theta ची derivative काय आपल्याला sec theta into tan theta, that is sec 3x into tan 3x. But see here, but this is not x, it is 3x, so it is remain to multiply by derivative of 3x. और काय माता derivative of 3x is t 3. sec 3x च्या या 3x च्या derivative काय भेटेल आपल्याला 3. Again tan 3x, derivative of tan 3x is sec square 3x, and again derivative of this 3x is 3 multiply by 3, right. आता काय काय कॉमन निघाली ते, ही एक टर्म आहे आणि सेकंड टर्म 3 sec 3x कॉमन, 3 sec 3x कॉमन, what is remain here? Here is tan 3x plus 1 sec 3x divided by sec 3x plus tan 3x. Now this bracket get cancelled, 3 sec 3x remain only. This is the derivative of this log of tan 3x sec 3x tan 3x. Now next one, एट वन बघा आता 1 plus sin x degree upon 1 minus sin x degree, let y is equal to 1 plus sin x degree 1 minus sin x degree, differentiate with respect to x, dy by dx. काय आता u by v 1 minus sin x degree square square येईल इकडे 1 minus sin x constant, derivative of 1 plus sin x degree, again minus 1 plus sin x degree constant, derivative of 1 minus sin x degree upon v square. this लिहिलं आपण. आता काय बघा 1 minus sin x degree, derivative of this 0 plus derivative of sin x is cos x degree and multiply by derivative of x degree. This is not x, this is x degree, so cos x degree इथे असं लिहितो मी आता 1 minus sin x degree, derivative of 1 is 0, 1 plus sin x degree is cos x degree, and again multiply by this x degree,
here same 1 plus derivative of 1 minus sin x is minus cos x degree, again multiply by x degree divided by 1 minus sin x degree square. अथवा इथे 1 minus sin x cos x. Now what is derivative of I take 1 by x degree. इथे बघा आता एक ॲडजस्टमेंट करतो मी, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स डिग्री आउटसाईड घेतो 1 मायनस साइन एक्स, दोघांमध्ये बघा ह्या टर्ममध्ये पण ह्या टर्ममध्ये 1 मायनस साइन एक्स डिग्री कॉस एक्स डिग्री 1 प्लस साइन एक्स. आता मायनस मायनस काय होईल प्लस, अपॉन 1 minus sin x degree square. Note that I take d by dx of x degree. आता हे असं काय घेतलं मी किंवा लास्टला घ्या मल्टिप्लाय बाय हियर, इथे घेतो. ठीक आहे. आता बघा काय एक्स डिग्री, आता काय आपला जो रिलेशन 180 डिग्री इज इक्वल टू काय पाय रेडियन. आपल्याला ज्यावेळेस आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स काढतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स, तेव्हा काय आपलं एक्स मस्ट बी इन रेडियन मेजर. तर आपल्याला एक्स डिग्री कशामध्ये कन्वर्ट करायची, रेडियनमध्ये. काय आपल्याला 180 डिग्री इज इक्वल टू काय म्हणजे 1 डिग्री इज इक्वल टू काय पाय अपॉन 180 रेडियन. सो देअरफॉर एक्स डिग्री इज इक्वल टू काय पाय एक्स अपॉन 180. मग इथे काय बघा आता ब्रॅकेट सॉल्व करू आपण. 1 हियर cos x is common, cos x degree is common, in bracket 1 minus sin x plus 1 plus sin x divided by 1 minus sin x degree. Here derivative of x degree means pi x upon 180. X degree means pi x upon 180. So minus sin x plus sin x get cancel. 1 plus 1 2. 2 cos x degree again pi x upon 180. What is it? Pi upon 180. So this 2 and 180 get cancelled. What do you get? Pi upon 90. So I write this as pi cos x degree. इथे 90 होऊन जाईल. 90 1 minus sin x degree square. Okay. The next 9th one example of question number 3 of exercise 1.1 is let y is equal to cot of log of x by 2 minus log of cot x by 2 differentiate with respect to x. Therefore dy by dx derivative of cot of minus cot x by 2 किती बघा cot derivative minus cos x square log of x by 2. Cot something is minus cos x square something, again derivative of log of x by 2 minus log something is 1 upon cot x by 2, again derivative of
cot x upon 2. So here 1 by 2 is here, cosec square log of x by 2 and derivative of log of x by 2 ला हा 1 by 2 इथे derivative of log of x मायनस हे वरती जाईल 2 cot x again 1 by 2 outside derivative of cot x काय रहता माइनस 1 by 2 cosec square log of x by 2 again derivative of log of x is 1 by x minus हे 2 cancel होऊन जाईल 1 by cot x and derivative of cot x is minus cosec square x अथवा काय therefore dy by dx minus 1 by 2x इथे काय झालं minus 1 by 2x cosec square log of x by 2 minus plus 1 by cot x is tan x, 1 by cot x is tan x, minus plus cosec square x is the final answer, right? Then next one 10th one बघा 1 by 1 सिस्टमॅटिक करायचं आहे, मोठे आहे पण हे तुमच्या एकदम बुद्धीला चालना देणारे एक्झाम्पल्स आहे. 10th वन बघा आता लेट y इज इक्वल टू e रेज टू 2x e रेज टू मायनस 2x डिवाइड बाय e रेज टू 2x. इथे थोडा आता सिम्प्लिफाय करायचं, इथून e रेज टू मायनस 2x कॉमन येईल बघा, e रेज टू मायनस 2x कॉमन घेतल्यावर काय लिहिते e रेज टू 4x मायनस 1 कारण हे दोघांचा प्रॉडक्ट होईल मायनस 2x प्लस e रेज टू मायनस 2x इंटू e रेज टू 4x e रेज टू मायनस 2x प्लस 4x ॲडिशन ऑफ इंडायसेस वी गेट e रेज टू 2x. इकडे बघा e रेज टू मायनस 2x इथे काय e रेज टू 4x प्लस 1 हे कॅन्सल होईल, e रेज टू 4x प्लस 1 हे झालं सिम्प्लिफाईड एक्झाम्पल. आता याला काय करायचं आपलं डिफरन्शिएट करायचं आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x e रेज टू 4x प्लस 1 कॉन्स्टंट derivative of e raised to 4x minus 1 again e raised to 4x minus 1 numerator constant derivative of e raised to 4x plus 1 upon e raised to 4x plus 1 square. काय लागतो e raised to 4x plus 1 e raised to 4x derivative काय e raised to 4x again derivative of 4x is 4 and derivative of 1 is 0. Here also same e raised to 4x minus 1 derivative of e raised to 4x is e raised to 4x and again derivative of 4x is 4 derivative of plus 1 is 0 need not to be right. E raised to 4x plus 1 square. Now what we get 4 times e raised to 4x common, what we get e raised to 4x plus 1 minus upon e raised to 4x plus 1 square. So what do we get next? Dy by dx 4 times e raised to 4x, here is e raised to 4x plus 1 minus e raised to 4x minus plus 1 e raised to 4x
plus 1 bracket square. These two get cancelled. 4 e raised to 4x, 1 plus 1 2. So 4 into 2 8. Is the final answer. Next बघा 11th one. Let y is equal to e raised to root x plus 1 e raised to root x minus 1. Differentiate with respect to x. E raised to root x minus 1 constant. Derivative of e raised to root x plus 1 minus e raised to root x plus 1 constant 1 upon e raised to root x minus 1 square. E raised to root x minus 1. Now derivative of e raised to root x is e raised to root x into derivative of root x. Derivative of 1 is 0. Again e raised to root x plus 1. Derivative of e raised to root x is e raised to root x. Again derivative of root x minus 0 upon e raised to root x minus 1 square. Next of this, dy by dx e raised to root x minus 1, e raised to root x minus 1, again e raised to root x 1 by 2 root x, here e raised to root x plus 1 e raised to root x into 1 by 2 root x upon e raised to root x minus 1 square. What is next? आता e raised to root x 1 by 2 root x, that is 2 root x common. What do you get? E raised to root x minus 1 minus e raised to root x plus 1, right? E raised to root x minus 1 minus e raised to root x plus 1 square. So e raised to root x minus 1 minus 1 upon this get cancelled, therefore dy by dx minus 1 and minus 1 minus 2 times root x e raised to root x minus 1 square. 2 get cancelled, e raised to root x minus 1 square. Okay. Next 12th one, log of tan cube x into sin raised to 4x x square plus 7 raised to 7. Let y is equal to tan cube x sin raised to 7 4x. So y is equal to log of tan cube x log of sin raised to 4x log of x square plus 7 raised to 7. अथवा therefore y is equal to इथे काय करतो आपण लॉगरिथमचा रूल यूज करा, log of a into b into c, that is log of a into b into c, log of product is equal to sum of their logarithms,
लॉग ऑफ सी. त्याच्यानंतर बघा पुढचा कोणता रूल यूज करणार आहे आपण, लॉग ऑफ ए रेस टू एम, एम लॉग ऑफ ए. मग काय 3 log of tan x 4 times log of sin x 7 times log of x square plus 7. This is the simplification of our example. Now differentiate with respect to x. So dy by dx, 3 outside, derivative of log of tan x, 4 outside, 7 outside, log of x square plus 7, 1 by tan x into derivative of tan x is sec square x, 4 times 1 by sin x, again derivative of sin x, log something is 1 upon something, 1 upon x square plus 7 into derivative of x square plus 7. So what we get, dy by dx therefore dy by dx काय होतं 3 by tan x, tan x ला काय तुम्ही 1 upon sin x cos x, tan x is 1 upon आपलं sin x upon cos x, 1 as it is, sec square is 1 by cos square x. पण तुम्ही सिम्पली आन्सर काढाल तर असं नसेल म्हणून सिम्प्लिफाय करतोय. 4 1 by sin x and derivative of sin x is cos x plus 7 times x, 7 by x square plus 7 into derivative of x square plus 7 is 2x, derivative of 7 is 0. So what do we get, cos x and square get cancelled, 3 times sin x cos x, 4 times cos x upon sin x, 14x upon x square plus 7. Now what is next, इथे बघा आता इथे मी जस्ट काय करतो 3 ने 2 ने मल्टिप्लाय करतो, 3 into 2 sin x cos x, cos upon sin x is cot x, 14x एवढंही ठेवलं चालेल पण बघा 6 हे काय 2 sin x cos x is sin 2x, 4 cot x, 14x x square plus 7 and 6 upon sin 2x means 6 cosec 2x, 4 cot x, 14x upon x square plus 7 is the last answer. Now 13 one, next one, next example बघा, let y is equal to log of 1 minus cos 3x 1 plus cos 3x. आता 1 minus cos theta बरोबर काय फॉर्म्युला आपल्याला 2 sin square theta by 2 आणि 1 plus cos theta 2 cos square theta by 2. इथे किती दिला था 2 sin square 3x by 2 2 cos square theta means काय इथं 3x 3x by 2 येईल अथवा 2 get cancel log of sin square upon cos square
tan square 3x by 2 so y is equal to log of tan 3x by 2 root and square get cancel, differentiate with respect to x, dy by dx log of tan 3x by 2 so 1 upon tan 3x by 2 into derivative of tan 3x by 2 so 1 upon what is derivative of tan sec square 3x by 2 and again derivative of 3x by 2, right? So next one, one upon tan 3x by 2 sec square 3x by 2 and again derivative of 3x by 2 is only 3 by 2, 3x by 2 ची डेरिव्हेटिव्ह काय 3 by 2 अथवा इथे 1 upon tan लास्ट एक्झाम्पल सारखं sin 3x by 2 upon cos 3x by 2 sec square is 1 upon cos square 3x by 2 3 by 2 cos 3x by 2 and square get cancel 3 2 sin 3x by 2 cos 3x by 2 what do you get 3 2 sin theta cos theta sin 2 theta 2 into 3x by 2 2 get cancel so dy by dx is equal to dy by dx is equal to 3 upon sin 3x that is 3 cosec 3x okay. Next बघा 14.1 let y is equal to log of मागच्या एक्झाम्पल सारखंच आहे 1 minus cos of 5x by 2 काय राहतं 1 minus cos 1 plus cos theta is 2 cos square theta by 2 and 1 minus cos theta is 2 sin square theta by 2 इथं काय मग आता 1 plus cos 2 cos square 5x by 4 2 sin square 5x by 4 काय log of 2 get cancel cos square upon sin square cot square 5x by 4 and log of cot of square and square root get cancel cot 5x by 4 differentiate with respect to x dy by dx क्या रहता है this is your y square and square root get cancel simply cot 5x by 4 derivative of log of cot 5x by 4 1 upon cot 5x by 4 into derivative of cot 5x by 4 cot 5x by 4 minus cosec square 5x by 4 multiply by derivative of 5x by 4 किती राहतो
minus sin here cosec square x by cosec square 5x by 4 and derivative of 5x by 4 is 5 by 4. अथवा कॉटला काय लिहू शकतो मी कॉट काय कॅन्सल होऊ शकतो आपण dy by dx minus cot is cos 5x by 4 upon sin 5x by 4 multiply by cosec is 1 upon sin square 5x by 4 into 5 by 4. So this 1 and 1 get cancelled, minus 5. I write this 2 into 2 cos 5x by 4 sin 5x by 4. So this is minus 5 2. This is sin 2 times 5x by 4. 2 sin theta cos theta sin 2 theta 2 sin 5x by 2 2 get cancelled here. So this is therefore dy by dx is equal to minus 5 by 2 cosec 5x by 2. ओके त्याच्यानंतर बघा 15 15 काय बघा लॉग ऑफ 1 मायनस साइन एक्स सेम ह्याच टाईपमध्ये ट्रिग्नॉमेट्रिक फॉर्म्युले आपल्याला माहीत पाहिजे. 12th मध्ये आपल्याला काय करावं लागतं 2-3 आघाड्यावर लढायचे. लेट y इज इक्वल टू 1 मायनस साइन एक्स 1 प्लस साइन एक्स. आता एक लक्ष द्या नाव 1 मायनस साइन एक्स याला काय लिहू शकतो मी कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस साइन स्क्वेअर एक्स बाय 2. 1 ला काय लिहितो मी कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा. साइन एक्स ला काय लिहितो साइन 2 थीटा 2 sin x by 2 cos x by 2. Now this is nothing but cos x by 2 minus sin x by 2. a square plus b square minus 2ab cos x by 2 minus sin x by 2 का स्क्वायर है. सिमिलरली 1 plus sin x cos x plus cos x by 2 plus sin x by 2 bracket square and therefore log of cos x by 2 minus sin x by 2 square cos x by 2 plus sin x by 2 square. So y is equal to log of square and square root get cancel cos x by 2 minus sin x by 2 cos x by 2 plus sin x by 2. Therefore y is equal to cos x by 2 minus it divided by cos x by 2 cos x by 2 plus divided by cos x by 2. Right? Therefore y is equal to log of 1 minus इथे काय करतो tan x by 2 1 plus 1 into tan x by 2. ह्या tan x by 2 ला काय लिहू शकतो मी 1 plus 1 into tan x by 2. So log of हे काय tan pi by 4 1 means tan pi by 4 tan x by 2 1 plus tan pi by 4 tan x by 2. This is the x tan a minus b
upon 1 plus tan A tan B. This is log of tan pi by 4 minus x by 2. This is differentiate with respect to x. Therefore derivative of y log of tan pi by 4 minus x by 2. Log of something is 1 upon again derivative of tan is sec square, again derivative of this bracket one upon tan pi by 4 minus x by 2 sec square pi by 4, again derivative of pi by 4 minus x by 2 is pi by 4 ची derivative काय 0 minus 1 by 2. So 1 upon tan is sin pi by 4 1 upon cos square pi by 4 minus x by 2 minus 1 by 2. काय होईल कॅन्सल होऊन जाईल. What we get next one dy by dx minus 1 2 times sin pi by 4 minus x by 2 cos pi by 4 minus x by 2. Therefore dy by dx हे काय minus 2 times sin theta cos theta, that is sin 2 times pi by 4 minus x by 2. Very interesting. Sin 2 ने मल्टीप्लाई केल्यावर काय pi by 2 2 get cancel minus x. So this is cos x, sin pi by 2 minus x is cos x, and therefore dy by dx is equal to 1 upon cos x is sec x. Okay. Next बघा 16(1). Let y is equal to log of 4 raised to 2x x square plus 5 upon root over 2x cube minus 4 आणि ह्या ब्रॅकेट रेस टू काय 3/2. इथं आपण लॉगिथम रूल अप्लाय करू. log of 4 raised to 2x log of e plus log of x square plus 5 2x cube minus 4 raised to 3/2. So log of 4 raised to 2x हे पुढील 3/2 log of x square plus 5 2x cube minus 4. So what do we get log of again here log of x square plus 5 minus log of root over 2x cube minus 4. Now here log of 4 raised to 2x log of x square plus 5. This is again square root means power is 1/2. So what do we get? Y is equal to log of again here we get 2x plus 4. Here log of 4 raised to 2x means 2x log of 4 plus 3/2 log of x square plus 5 minus 1/2 again we get here in front. So minus 1/2 log of 2x cube minus 4. Therefore y is equal to log of 4 3/2
3/2 into 1/2, 3/4, 2x cube minus 4. This is simplification of this example. Now differentiate. Here log of 4 outside, derivative of 2x, 3/2 outside, derivative of log of x square plus 5 minus 3/4 outside, 2x cube minus 4. Now what is the next? Therefore dy by dx is equal to log of 4. What is derivative of 2x is 2, 3/2, 1 upon x square plus 5 into derivative of x square plus 5 is 2x minus 3/4, 1 upon 2x cube minus 4 into derivative of 2x cube is 6x square. So therefore dy by dx 2 log of 4, 2 log of 4, not log of 8, 2 log of 4. Again this 2 get cancelled. 3x upon x square plus 5. Again here 18 by 4 means 9/2, 9x square by 2x cube minus 4 is the final answer. Okay. Now next 17 example is y is equal to log of अथवा ये 17 अपन का let y is equal to log of e raised to x square 5 minus 4x raised to 3/2 divided by cube root of 7 minus 6x. Therefore y is equal to log of e raised to x square plus log of a plus log of b 5 minus 4x raised to 3/2 again minus log of cube root of 7 minus 6x. So here x square log of e by rule of logarithm 3/2 5 minus 4x 7 minus 6x raised to 1/3. Cube root means 1/3. So what do you get? Log of e is 1, 3/2. Log of e ची value काय 1. 3/2 log of 5 minus 4x. Again here 1/3 is in front. 7 minus 6. So differentiate with respect to x. Derivative of x square into 1 means only x square. 3/2 derivative of log of 5 minus 4x minus 1/3 7 minus 6x, isn't it? Therefore derivative of x square is x square ची derivative 2x plus 3/2 derivative of log of is log of 5 minus 4x is 1 upon 5 minus 4x. Again derivative of 5 minus 4x is minus 4 minus 1/3 derivative of this 7 minus 6x. And again derivative of 7 minus 6 is minus 6. Therefore dy by dx 2x 2 get cancelled. 2 2 is 4, it is minus 6 upon 5 minus 4x minus minus plus 3 into 2 2 7 minus 6x is the final answer. Next one बघा y is equal to log of a raised to cos x log of x. Therefore log of a raised to cos x
log of a minus log of b, x cube x square minus 3 cube into log of x, right? So y is equal to cos x log of a. इथे बघा आता परत काय log of a प्लस log of b, पण काय होईल मायनस साईन असल्यामुळे दोन्ही मायनस होईल. log of x स्क्वेअर मायनस 3 क्यूब मायनस log of x cos x log of a 3 times log of x square minus 3 log of x. Differentiate with respect to x. Log of a का constant quantity outside the derivative. 3 derivative of log of x square minus 3 derivative of log of x. Now what is next? Log a, derivative of log cos x is minus sin x, minus 3 times x square minus 3 into derivative of x square minus 3 is 2x, 1 upon log of x, again derivative of log of x is 1 by x. Log of something is 1 upon something, again derivative of something, that is 1 by x. So dy by dx minus log of a into sin x, 3 into 2 6x minus 1 upon x log of x, right? Now next one, 19th one. याच्यानंतर 19th y is equal to 25 raised to log of sec x to the base 5. असं एक्झाम्पल आपण शॉर्ट एक्झाम्पलमध्ये बघितलेलं मागच्या व्हिडिओमध्ये. बरं, काय 5 स्क्वेअर 25ला काय लिहू शकतो मी, 5 स्क्वेअर log of sec x to the base 5, 4 स्क्वेअर log of tan x to the base 4. आता काय स्क्वेअर इथं काय 5 रेस टू काय 2 log of sec x to the base 5. कोणता रूल आपण a रेस टू m रेस टू n, a रेस टू m n, 2 log of tan x to the base 4. पुढे काय आता 5 हा काय स्क्वेअर इथे देईल log of sec square x to base 5 minus 4 log of tan square x to the base 4. This is your y. Therefore y is equal to this root, these two get cancel. कोणता रूल वापरणार आपण, a raised to log of f of x to the base e. What do we get? These two get cancelled, we get f of x. Here we get sec square x minus tan square x, and sec square x minus tan square x is 1, and so differentiate with respect to x. dy by dx derivative of 1 is 0. पहा विद्यार्थी मित्रों, ह्या व्हिडिओची लेंथ जास्त होईल म्हणून आपण काय करणार, नेक्स्ट जे क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 4, 5, 6, 7 and 8 we will take in next video. In this video we will take only question number 3. पहा आता काय, let y is equal to लास्ट एक्झाम्पल बघा, x स्क्वेअर प्लस 2 raised to 4 x स्क्वेअर minus 5
differentiate with respect to x. This x square minus 5 as it is, derivative of x square plus 2 raised to 4, v constant, derivative of u constant, x square minus 5 upon root over x square minus 5 square. काय आता x square minus 5 x याची डेरिव्हेटिव्ह काय 4 times x square plus 2 cube, again derivative of x square plus 2, x square plus 2 raised to 4, 1 upon 2 root over x square minus 5, and again derivative of x square minus 5, divided by root and square get cancel, x square minus 5 only, so dy by dx therefore dy by dx is equal to root over x square minus 5 into 4 x square plus 2 cube. What is derivative of x square plus 2? 2x minus x square plus 2 raised to 4, 1 upon 2 root over x square minus 5. What is derivative of x square? 2x upon x square minus 5, right? So 2 into 2, 4 into 2, 8, 8x x square plus 2 cube minus 2x x square plus 2 raised to 4. Again this 2 get cancel, only x square plus 2 raised to 4 divided by x square minus 5 x square minus 5. आता बघा वरती काय LCM is root over x square minus 5 क्रॉस मल्टिप्लिकेशन 8x, रूट आणि रूट कॅन्सल होऊन जाईल, x square minus 5 x square plus 2 raised to 4 divided by, so 8x x square minus 5 this will multiply with this x square minus 5. याला अजून काय लिहू शकतो आपण 3/2, that is x square plus 2 cube x square plus 2 raised to 4 divided by 3/2. Okay.